लो स्पर्म काउंट म्हणजेच ऑलिगोस्पर्मिया, यालाच आपण म्हणतो शुक्राणूंची कमतरता. आजकाल पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता फार कॉमनली बघायला मिळते. यामुळेच प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येत आहे. यामध्ये जर आपण प्रमुख रिझन बघितले तर व्हेरिकोसिल म्हणजेच अंडाशयाच्या अवतीभोवती पाणी साचतं, त्यामुळेच त्याचा स्पर्म प्रोडक्शनवरती परिणाम होतो. नंतर आहे इन्फेक्शन, खास करून ऑर्कायटिस, इपिडिडायमायटिस आणि प्रोस्टेटायटिस. यामुळे स्पर्म प्रोड्युसिंग ट्यूब्स डॅमेज होते व त्याचा स्पर्म प्रोडक्शनवरती परिणाम होतो. नंतर आहे हार्मोनल इम्बॅलन्स, खास करून टेस्टोस्टेरॉन आणि पिट्युटरी ग्लँड यांचे हार्मोन जर कमी असेल तर स्पर्म प्रोडक्शन कमी होतं. आणि त्यानंतर खास म्हणजे हाय टेम्परेचर, जर खूप गरम पाण्यामध्ये जर तुम्ही आंघोळ करत असाल तर त्यामध्ये स्पर्म मरतात व त्यामुळे स्पर्मची संख्या कमी होते. त्यानंतर जे लोक जास्त स्मोकिंग करतात, जास्त अल्कोहोल कन्झम्पशन करतात किंवा जे लोक ताणतणावामध्ये असतात, ज्यांचं जेवणाकडे लक्ष नाही किंवा शरीर फॅटी होत चाललंय, तर त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स होऊन लो स्पर्म प्रोडक्शन काउंट येतं. त्यामुळे प्रेग्नन्सी राहायला अडथळा येतो. तर पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहे घरगुती उपाययोजना येऊन स्पर्म काउंट कसं वाढवता येईल आणि स्पर्म ताकदवर कसे बनवता येतील.